नमस्कार, मी आदित्य. मी आत्ता पुण्यातील जेम रोडवर असणाऱ्या बालगंधर्व कला दालनात उभा आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण दररोज धावपळ करत असतो. करिअरचं, शिक्षणाचं, बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याला टेन्शन असतं. परंतु काही लोक असे असतात, संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट गोष्टीसाठी, आवडीसाठी, कलेसाठी त्यांनी झोकून दिलेलं असतं. अशाच एका अवलियाला आपण भेटणार आहोत. माझ्यासोबत लघुशिल्पकार हेमंत चिंचवले आहेत. हेमंत हेमंत सर नमस्कार. हां, नमस्कार. काय आपलं इथं प्रदर्शन भरलंय? कोणत्या शिल्पांचं प्रदर्शन आहे? ही शिल्प एका विशिष्ट फक्त मर्यादेमध्ये न न ठेवता विविध मर्यादांना स्पर्श करून जाणारे जे विषय आहेत, देवदेवतांचे असो, सामाजिक विषय, ऐतिहासिक आणि मेमरिकल वगैरे कृतीमध्ये जी विविधता जाणवते आपल्याला, ती सगळी एका ठिकाणी पाहायला मिळावी. कशापासून बनवता? ही शिल्प जवळ-जवळ अ, शाडू माती, फायबर ग्लास आणि एम-सील या माध्यमांमधून केलेली आहे. किती किती दिवसांपासून कला जपताय? ही कला अ, साधारणपणे 50-55 वर्ष मी करतोयच आहे. सतत कामामध्ये आहे. आणि सुरुवात कुठून झाली? म्हणजे कलाकार वगैरे आता सहसा या कलाक्षेत्रामध्ये कोणी जात नाही. पण तुमची सुरुवात कधी झाली? कशी झाली? कुठून झाली? कला क्षेत्रामध्ये सुरुवातीला पुण्यामध्ये तरी प्रामुख्याने जे माझ्या आधीच्या पिढीमधले किंवा माझ्या पिढीमधले सुद्धा कलावंत आहे किंवा आजही अभिनव कला महाविद्यालयामधून बाहेर पडणारे कलावंत जे आहेत, त्यांना समाजामध्ये आल्यानंतर करिअर करण्याच्या आधी म्हणा किंवा त्याच्या मोक्यालाच करिअरच्या, त्यांना गणेशोत्सवामधून खरा स्कोप मिळतो. आणि गणेशोत्सवामधूनच पुण्यामध्ये तरी मोठे आणि कलाकार गणेशोत्सवाचा हो, असल्यामुळे गणेश पुण्यात काही एखादा मास्टरपीस वगैरे आहे तुमचा? हा मास्टरपीस हा प्रामुख्याने भवानी तलवारा हे जे शिल्प आहे, हा मास्टरपीसच आहे. आणि त्याच्याबद्दल काही माहिती सांगू? इथे जे भवानी तलवार हे शिल्प जे शिवाजीनगरला शिवाजी महाराजांचा मोठा जो पुतळा आहे ब्रॉन्झचा, त्या पुतळ्याच्या खाली मार्बलमध्ये हे शिल्प कोरलेलं आहे. अच्छा. भारताचे थोर शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी हे शिल्प केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या खूपच सूक्ष्म अशा कलाकृती. एकंदरीतच शिल्पांची विविधता दिसते आपल्याला हो, इथे. हो, हो. पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय चळवळीचे जनक, आणि बाळासाहेब ठाकरे, लालबहादूर शास्त्री आणि मदर टेरेसा भगवान बुद्धांचे हेड आहे ते बाळासाहेब ठाकरे, त्रिमूर्ती. हे जे प्रदर्शन भरलंय ही संपूर्ण आयुष्यभराची कमाई आहे. आयुष्य म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की करोना काळामध्ये मी ह्या कामांना सुरुवात केली. बऱ्याच दिवस माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती की अशी एक सूक्ष्म स्वरूपात कामं, मूर्त्या म्हणजे घडवाव्या. असा काही तरुणपणातला काही प्रसंग की त्याच्यानंतर कलाटणी मिळाली आणि ठरलं की संपूर्ण आयुष्य आपल्याला कलेला द्यायचंय. असा प्रसंग नेमका कुठला सांगता नाही येणार. पण माझ्या चिंतनामध्ये असं होतं की शिल्पांची स्वरूप आपण सहसा मोठी मोठी उंच शिल्प पाहतो. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार पटेलांचं हे शिल्प अलीकडेच आज देशाकरता किंवा जगामध्ये त्याचा बोलबाला आहे. आणि त्या शिल्पाची मग मी 1च इंचामध्ये प्रतिकृती केली. अशा जरा वेगळ्या कल्पनांना नजरेत पूर्ण स्टॅच्यू ऑफ जी युनिटी आहे ती नजरेत बसवण्यासाठी, नजरेत साठवण्यासाठी अवघड जातं. तर तुम्ही 1 इंचामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला. हो, हो. हे तुमचे चिरंजीव आहेत का? हो. या, या. काय वाटतं वडिलांनी संपूर्ण आयुष्य कलेला दिलंय. वडिलांकडे पाहताना आता काय वाटतं या टप्प्यावर? मी सतत हाच प्रयत्न करत राहिलो, की त्यांच्या हातात जी कला आलेली आहे, तिला आपल्याकडून जो मिळेल तो प्रतिसाद, जे मिळेल ते सहकार्य लाभावं.
आणि ती जास्तीत जास्त फुलावी. तुम्ही काय करता? तुम्ही देखील कलाकार आहे? हो, मी थोडं फायबरशी टेक्निकल गोष्टींशी रिलेटेड काम करतो याच्यामध्ये. तुमचं शिक्षण वगैरे? मी बी.कॉम झालोय. B.Com. हेमंतजी कलेमध्ये इतके पारंगत आहेत, की हाताच्या नखावर त्यांनी शिल्पकला केलेली आहे. जरा सांगू शकता कोणते-कोणते शिल्प आहेत ते काय? हो, हो. हे पहिले 2 शिल्प जे आहेत जयंत नारळीकरांची आहेत आणि पुढे सुनीता विल्यम आहे, शंकराचार्यांचे, राष्ट्रपती अब्दुल कलाम, महात्मा गांधी आणि हे एक रोमन शिल्प आहे. ही फुल फिगर आहे अख्खी आणि ही तिचंच पोर्ट्रेट आहे आणि पुढे संत विनोबा रवींद्रनाथ भावेंचे टागोर, 2 हेड आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर आहे, रवींद्रनाथ टागोर आहे आणि करमरकरांनी काल्पनिक त्यांच्या स्टुडिओचा वॉलवर हे मोठं शिल्प बनवलं शिल्प होतं. काढलेलं आहे. इकडं स्वामी समर्थांची देखील प्रतिकृती आहे. किती किती वेळ लागला साधारणतः या प्रतिकृती बनवण्यासाठी, शिल्प बनवण्यासाठी? हे स्वामींचं अतिशय सूक्ष्म शिल्प बनवण्याकरता हां. स्वामींचं हे सूक्ष्म शिल्प बनवण्याकरता जवळ-जवळ 15 दिवस लागले आणि त्यानंतर हे थोडंसं मोठं ते सुद्धा 15 दिवस लागलेले आहेत. आता काही पुण्यामध्ये अजून काही दिवस दुसऱ्या ठिकाणी किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पाहण्यासाठी किंवा आपली तुमची जी कला आहे ती उपलब्ध कुठे असेल काय? आ आमच्या माझ्यासोबत हं. अं, बरेच चित्रकार शिल्पकार मंडळी पुण्यामधले हां. जोडले गेलेले आहेत. तर आम्ही एक अशी योजना तयार करतोय, की भारतभर हे हे प्रदर्शन ठिकठिकाणी झालं पाहिजे. दिल्ली, बंगलोर, हैदराबाद आणि तसं तिकडं साऱ्या ठिकाणी म्हणजे लिंकिंग चालू आहेत. लोकांची मागणी पण आहे. पुणेकरांना जर प्रदर्शन पाहायचं असेल तर किती दिवस अजून प्रदर्शन सुरू आहे? प्रदर्शन आजच शेवटचा दिवस आहे. 3 दिवस पूर्णपणे राहिलेलं आहे आणि आज समारोप आहे. आज समोर. हं. माझ्यासोबत प्रसिद्ध लघुशिल्पकार हेमंत चिंचवले होते. एकंदरीतच या कलाकाराच्या संपूर्ण आयुष्याची 50 वर्षांची कमाई किंवा 50 वर्षांचं जे काही तपश्चर्या आहे, तपश्चर्या आपण ह्या माध्यमातून पाहिलीत. पुणेकरांना, कलाप्रेमींना जर हे शिल्प पाहायचे असतील, तर बालगंधर्व कला दालनात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत बरोबर? 5 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे. सर्व रसिकांनी, कलाप्रेमींनी वेळात वेळ काढून आपल्या बालगंधर्व जेम रोडवरील बालगंधर्व कला दालनामध्ये या सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं असणार आहे. वेळात वेळ काढून हे प्रदर्शन पाहावं, कलाकारांना दाद द्यावी.